माढा तालुक्यातील कुर्डू गावात झालेल्या मुरुम कारवाईत IPS अधिकारी अंजला कृष्णा यांचा अजित पवार यांचा कॉल व्हिडिओ व्हायरल झाला। यामध्ये अजित पवार यांना ज्या बाबाराजे जगताप यांनी फोन लावला, नेमकं काय झालं हे बाबाराजे जगताप यांनी सांगितलं आहे। पाहूयात। या ठिकाणी मुरुम सुरू होतं, त्यामुळे IPS अधिकारी अंजना कृष्णा आल्या आणि त्यानंतर काय घटना घडली तुम्ही? साधारणतः 2 ते 3च्या सुमारास IPS अधिकारी कृष्णा मॅडम या ठिकाणी त्याची वर्दी नसताना साध्या सिव्हिल ड्रेसवरती त्यांचे अधिकारी आणि त्या मॅडम या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आल्यानंतर धडक कारवाई करायच्या हेतूनं जे ह्या ठिकाणी ते मॅडम रिव्हॉल्वर असेल किंवा त्यांच्यासोबत जे तलाठी असतील त्या तलाट्यांकडे हॉकी स्टिक त्या पद्धतीचे आमच्याकडे त्यांचे फोटो पण आहेत की बाबा हॉकी स्टिक घेऊन आमच्या शेतकऱ्यांना मारहाण केली, माझ्या एका शेतकऱ्याला डोक्याला रिव्हॉल्वर लावली आणि एक ते ट्रकचे ड्रायव्हर आहे, टिपरचा ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरच्या पण डोक्याला रिव्हॉल्वर लावली आणि हे सगळं होत असताना हे सगळं गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर जो काय उद्रेक होता तो उद्रेक ह्या ठिकाणी त्याचा दिसून आलेला आहे आणि त्या उद्रेकामुळे ह्या अधिकाऱ्यांना आम्ही अडवून धरण्यात आलो। अजितदादांना फोन लावण्याची वेळ आली? जे काय आमच्या जिल्ह्यातले स्थानिकचे नेते आहेत, माझे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे माजी आमदार संजय मामा शिंदे असतील, ह्यांचे कोणाचेही मॅडमनं फोन उचलला नाही की ते पण ह्यांना फोन करण्यासाठी काय करतो, हे सगळं काम लिगली आहे आणि लिगल कामावरती तुम्ही ॲक्शन नाही घेऊ शकत हे सांगण्यासाठी त्यांना ते फोन लावत होते। तरी पण त्या मॅडमने काय केलं की त्यांचं कोणाचं फोन रिसीव्ह नाही केलं। मग आता मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, तालुका अध्यक्ष आहे, ह्या नात्यानं माझ्या नेत्याकडे मी हक्क मागितला पाहिजे, का मागू नये मी? आणि असं काय माझ्या नेत्याने चुकीचं सांगितलं की बाबा त्या मॅडमला की ॲक्शन करेल, म्हणजे काय ते आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते उपमुख्यमंत्री असताना एक IPS अधिकारी अभ्यास करून आले, काही लोकांनी सांगितले की ते 1000 पुस्तकं फाडून आलेत आणि 1000 पुस्तकं वाचून आलेत। हे हजार पुस्तकं वाचून आल्यानंतर 1000 पुस्तकं फाडून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना समजत नाही का राज्याचे उपमुख्यमंत्री बोलत आहेत, आपण त्यांना कुठल्या भाषेत बोललं पाहिजे? जे काय मीडियाने चुकीचं या ठिकाणी दाखवलं की अजितदादांचा आवाज दाखवला, मॅडम अजितदादांना चुकीचा प्रश्न विचारला, तुम्ही माझ्यावरती व्हिडिओ कॉल करा ह्या बोललेलं ते दाखवलं नाही। अजितदादा खरा न्याय देणारा माणूस ह्या राज्यात अजितदादाची ओळख आहे आणि ते हां मीडियाकडे व्हिडिओ गेलेले तुम्हाला सांगतो, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर त्यांचे जे अधिकारी आहेत, मॅडमचे बॉडीगार्ड्स आहेत, त्या बॉडीगार्डला मॅडम सांगतायत की तुम्ही हे व्हिडिओ शूट करा। हे अजितदादांना बदनाम करण्यासाठीचं हे सगळं जे काही शासनाचं किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांचं हे सगळं षडयंत्र आहे। हे व्हिडिओ व्हायरल झाले कसे? व्हायरल झाले, त्यांचे तलाठी असतील, त्यांचे ते बॉडीगार्ड असतील किंवा त्यांचे ते इतर लोक आलेले त्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत। आमच्या शेतकऱ्याकडून यांच्याकडून कोणाकडून हे व्हिडिओ व्हायरल झाले? हां झाले, माझ्या सगळे व्हिडिओ तुमच्या नाही माझ्या फेसबुक अकाउंटला तुम्ही एक पण व्हिडिओ दाखवा। माझं फेसबुक अकाउंट हे बाबाराजे जगताप नावनं आहे, माझं इंस्टा अकाउंट बाबाराजे जगताप नावनं आहे। माझ्या फेसबुकला आणि माझ्या ह्याला एक पण तुम्ही दाखवा की त्या ठिकाणी मी तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे। कायदेशीर हो नाही काय तुम्ही तुमच्या मोबाईलवर फोन आला होता, नंतर फोन कॉल झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या हातात फोन हिसकावून घेतला? तो माझा फोन आहे मॅडम, तो फोन झाला आहे, तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये चेक करायचं काही काम नाही ना। हो, माझी मोबाईल म्हणजे माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे, ही मी चेक करायला कुणालाही देऊ शकत नाही आणि देणार पण नाही। तो माझा फोन झाल्यानंतर माझा फोन माझ्याकडे द्या ही मी त्यांना विनंती केली, ह्याच्या पलीकडे काय? तुमच्यासह 15-20 जणांवर गुन्हे दाखल झाले, हो। त्यामध्ये असा उल्लेख आहे की सरकारी कामात अडथळा, सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण आणि अवैध उत्खनन महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये तो आहे। तर ह्याची रॉयल्टी किंवा ह्याची शासनानं तुम्हाला दिलेली परवानगी, तहसीलदारांनी दिली, असे काय कागदपत्र तुमच्याकडे आहेत का? ती तुम्ही मॅडमला दाखवली होती का? हो आहेत, ते कागदपत्र माझ्याकडे आहेत, त्या कामाचे वर्क ऑर्डर माझ्याकडे आहेत। तुम्हाला हवा असेल तर ही मीडियाला मी दाखवतो, ह्या कामाची वर्क ऑर्डर आहे आणि ही वर्क ऑर्डर मी त्या मॅडमला दाखवत होतो। आणि रॉयल्टी ही शासनाचं काम असल्यामुळं शासन त्यांच्या ज्यावेळेस बिल अदा करतं, शासन एखाद्या ठेकेदाराला असेल, ग्रामपंचायत असेल, त्यावेळेस ते शासन त्या रॉयल्टीच्या अकाउंटवरती ॲटोमॅटिकली ते पैसे हे होतात, डिवाईड होतात। त्याच्यामुळं आम्ही रॉयल्टी वेगळी भरायची कारण काय? एकतर हा हेतूच असा होता की
की कारवाई डुप्लिकेट करायची आणि कुठंतरी सेटलमेंट करून घेऊन एका शेतकऱ्याकडून असेल, वाहन मालकांकडून असेल, ग्रामपंचायतकडून असेल, कुठंतरी 2 रुपयाच्या अपेक्षेने हे आलेले एक कार्यकर्ते होते, अधिकारी होते. थोडक्यात IPS नाही हे IPS कृष्णा मॅडमवरती हा आरोप केला जात नाही. हा आरोप हा तलाठी आणि त्या ज्या सर्कलनं चुकीची माहिती IPS अधिकाऱ्यांना दिली, ह्या तिघांवरती माझा आरोप आहे. हा IPS मॅडमला नाही आहे. हा गुन्हे दाखल झाल्यानंतर मागणी काय? नाही, जे आता शासनाने जे चुकीचे गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत त्याचे प्रूफ शासनानं द्यावे, अन्यथा येणाऱ्या 2 दिवसात मी माझ्या गावासह रस्त्यावर बसण्याचं तयारीत आहे. परत अजितदादांशी काय या प्रकरणासंदर्भात नाही बोलणार ना, दादा होईल बोलणं. ते माझं दादांशी काय बोलणं झालं हे मी मीडियासमोर नाही सांगू शकत, परंतु होईल माझं बोलणं आणि दादा सांगतील त्या हिशोबानं होणार तुमची सगळं. बाजू भक्कम आहे हो, काही चुकी नाही. आम्ही मीडियासमोर आलोच नसतो ना. आणि असं पण बघितलं तर महाराष्ट्रात दादांना ओळखलंच जातं खऱ्याला न्याय देणारा माणूस, असं दादांची एक वेगळी ओळख आहे. आणि महिलेला दमबाजी करणं कितपत योग्य आहे? दमबाजी म्हणजे त्यात नेमका दम हा शब्द कुठून आलाय मला ते सांगा ना अगोदर. दम कसा दिलाय? दम म्हणजे काय असतो? दादांनी त्यात एखादी शिवी दिली का? दादांनी त्याच्यामध्ये त्यांना कुठं उलट सोडं बोललं का? तसं बघितलं तर काही कार्यकर्त्यांनी सांगितलंय की दादांची मुलगी असती तर काय झालं, ती मुलगी दादांच्या मुलीप्रमाणेच आहे. जर एखादा शब्द त्याच्यातून दादांकडून महिलेकडे गेला असेल, दादांना पण हिंदी लँग्वेजचा थोडा प्रॉब्लेम आल्यासारखा वाटतोय. त्यांना अचानक कळलं की हा मॅडम हिंदी बोलतायत, त्यानंतर दादांकडे एखादा शब्द गेला असेल किंवा नसेल, म्हणजे ह्यात मीडियाने इतकं उचलून धरायसारखं काय आहे ते सांग. हो, ओळखलं पाहिजे. चला.